बाळू मामा वैदव वैदव वैद हो, त्यानं मेंढ्या केल्या पैदव पैदव पैद हा. श्री संत सद्गुरू बाळूमामा देवालय आदमापूर या ठिकाणी मी तुम्हाला बाळूमामांच्या पूर्वजाविषयी माहिती देत आहे. बाळूमामांचे पूर्वज विजापूर जिल्हा गोकाक तालुका आणि गोकाक तालुक्यामध्ये आरभावी गाव आहे. त्या ठिकाणी मामाचे पूर्वज म्हणजे बाळाप्पा आरभावे आणि उमाबाई आरभावे हे दोघं जोडपं राहत होतं. त्यांच्या पोटी जन्माला आले मायाप्पा. त्यांच्या घरी फक्त 4 गुंठे जमीन आणि या 4 गुंठ्यामध्ये पती पत्नी आपला उदरनिर्वाह करत होते. अशा प्रकारे त्या ठिकाणी उदरनिर्वाह करत असताना त्यांच्या पोटी मायाप्पा जन्माला आला. मायाप्पा दिवसेंदिवस लहानाचा मोठा झाला आणि संबंधामध्ये आपण कुठंतरी नातेवाईकामध्ये असलं पाहिजेत म्हणून बाळाप्पा आणि उमाबाई या दोघांनी चिकोडी तालुक्यातील अकोळ या गावी जाण्याचे ठरविले. अकोळला आल्यानंतर बाळाप्पा आरभावे यांनी आप्पाची वाडी या ठिकाणी मायाप्पासाठी मुलगी पाहिली. बाळकृष्ण पोत्यांची मुलगी सत्यवा ही त्यांना पसंत पडली. आप्पाच्या वाडीची बाळकृष्ण पोत्यांची मुलगी पसंत पडली. त्यानंतर बाळाप्पा आणि उमाबाई यांनी मायाप्पाचं लग्न केलं. लग्नानंतर प्रत्येक आईवडिलांच्या मनामध्ये इच्छा असते की घरामध्ये लहानसं मूल पाहिजेत, म्हणून अशा प्रकारे बाळाप्पा आणि उमाबाई या दोघांना वाटायला लागलं. ज्यावेळेस 1 वर्ष झालं, 1 वर्षानंतर मायाप्पाच्या पोटी जन्माला आली गंगूबाई. गंगूबाई जन्मल्यानंतर भैरूआप्पा आणि भैरूआप्पानंतर बाळूमामा जन्माला आले. आता ज्यावेळेस बाळाप्पा किंवा बाळू हा जन्माला आला त्यावेळेस लहानपणापासूनच बाळू यांच्या वागण्यामध्ये फरक दिसला. कारण बाळू कधीच सरळ रस्त्याने चालत नव्हता. पाठीमागे चालताना उलटा चालत असे. ज्यावेळेस मायाप्पा आणि सत्यवा माता बाळूला बऱ्याचसा वैदिक मंत्रालय बाळूला कोणत्या तरी मांत्रिकाकडे न्यायला पाहिजेत म्हणून कवड्या मांत्रिकाकडे नेल्यानंतरही बाळूचा काही उपचार झाला नाही. त्यानंतर मायाप्पा आणि सत्यवा माता या दोघांनी असे ठरविलं की बाळूला कुठंतरी आपण चाकरीला ठेवायला पाहिजेत, म्हणून बाळूला चंदूलाल जैनाकडे चाकरीला ठेवण्याचा मायाप्पाने विचार केला. ज्या दिवशी चंदूलालच्या घरी गेले त्यावेळेस त्या ठिकाणी मायाप्पा बाळूला घेऊन चंदूलालच्या घरी गेला आणि चंदूलाल जैन यांना सांगितलं की माझा जो मुलगा आहे बाळू याला तुमच्याकडे चाकरीला ठेवावं अशी माझी इच्छा आहे. बाळूला चाकरीला ठेवल्यानंतर त्या ठिकाणी बाळू दररोज गुरंढोरं शेतात चारण्यासाठी न्यायचा आणि संध्याकाळी आल्यानंतर गुरंढोरांचा चारा पाणी करणं. दुधांच्या गायी होत्या, दूध चंदूलालच्या घरी गायीसुद्धा बाळू आला तेव्हापासून दूध जास्तीचं द्यायला लागल्या. चंदूलाल यांच्या पत्नीनं बाळूला जेवणासाठी एक थाळी दिली होती. त्या थाळीला एक छिद्र होतं. त्या छिद्रामध्ये बाळू जेवताना त्या छिद्रामध्ये काहीतरी कागद बसवायचा किंवा भाकरीचा तुकडा बसवायचा आणि थाळीमध्ये जेवण करायचा आणि तीच थाळी स्वच्छ धुवून संध्याकाळी अनोड्यामध्ये ठेवायचा, कोनाड्यामध्ये, आणि त्या गोठ्यामध्ये बाळू घोंगडी टाकून विश्रांती घ्यायचा. एक दिवस चंदूलालची प्रकाश पडला. चंदूलालची पत्नी आश्चर्यचकित झाली की बाळूच्या अंगावर प्रकाश कुठला, याच्या जवळ तर लाईट नाही, कंदील नाही, महाप्रकाश कुठला आहे. पाहते तर त्या कोनाड्यामध्ये ठेवलेलं थाळी, या थाळीच्या जे मध्यभागी छिद्र होतं त्या छिद्रामधून बाळूच्या अंगावर प्रकाश पडला आणि सहज तिचं लक्ष त्या कोनाड्यामध्ये ठेवलेल्या थाळीकडे गेलं. तर त्या थाळीच्या छिद्रामधून चंदूलालच्या पत्नीला आपल्या बस्तीचं दर्शन झालं. चंदूलालजी आले. चंदूलालजीनं सुद्धा पाहिलं की आपल्या बस्तीचं दर्शन आहे.
बरेच वेळा त्या ठिकाणी ते पाहत राहिल्यानंतर त्यांना महावीराचं दर्शन झालं आणि त्या दोघांनाही आश्चर्यचकित होऊन ती थाळी चंदूलालच्या पत्नीनं घरामध्ये देवाऱ्यामध्ये नेऊन ठेवली. नेऊन ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी बाळू उठला आणि बाळूनं कोनाड्यामध्ये पाहिलं की आपली जेवणाची थाळी नाही. म्हणून चंदूलालच्या पत्नीकडे त्यांनी मागणी केली की माझी थाळी मला पाहिजेत. त्यावेळेस चंदूलालजी आणि त्यांच्या पत्नीनं बाळूला बरीच विनंती केली की तुला आम्ही दुसरी थाळी आणून देऊ, तुला निपाणीवरून नवे कपडे आणून देऊ, चांदीची थाळी आणून देऊ. परंतु बाळू शेवटी तयार झालाच नाही आणि त्यांनी सांगितलं की जी थाळी तुम्ही नेलेली आहे ती देवाऱ्यामध्ये ठेवा, तुमचं कल्याण होईल. आणि बाळू चंदूलालजीच्या घरून आपल्या घरी निघून गेला. ज्यावेळेस घरी निघून गेल्यानंतर आई वडील विचारात पडले की बाळू घरी आला कसा काय. बाळूला आपण चाकरीला ठेवल्यानंतर बाळू घरी आला. शेवटी बाळूला सांगितलं की बाळू तू घरी का आला, आई विचारायला लागली सत्यवान. त्यावेळेस बाळूनं सरळ सांगितलं की मी आता त्या ठिकाणी चाकरीला जाणार नाही, मी घरीच राहणार. आणि शेवटी घरी राहिल्यानंतर बाळू आपल्या मेंढ्यांचं राखण करायचा आणि राखण करत असतानाच शेतामध्ये काम करणं, कष्ट करणं, अशा प्रकारे बाळूचा हा उद्योग. बाळूनं कधीही म्हणजे शेतामध्ये जाऊन कष्ट न करता झाडावरच राहायचं, खाणं पिणं झाडाचा पालाच खायचा. शेवटी आई वडील कंटाळले, काट्यावरच झोपायचं. शेवटी सत्यवा मातेला सांगितलं की हे माझं झाड जरी आहे, झाडाचा पाला खातो मी, बावडीचा पाला खातो, झाड हे माझं शिखर आहे. आणि एक दिवस बाळ्या धनगराचा राजवाडा पाहण्यासाठी संपूर्ण जग येईल. अशा प्रकारे बाळूचं हे वाक्य खरोखर आजही ते पूर्णत्वास गेलेलं आहे, पूर्ण झालेलं आहे.